नमस्कार. श्रीराम जय राम जय जय राम. रामरक्षा अभ्यासाच्या या चौथ्या भागामध्ये आपण पुन्हा एकदा ध्यानाविषयीच बोलणार आहोत. का बरं इतकं ध्यानाविषयी बोलायचं? कारण ध्यान हाच रामरक्षेचा गाभा आहे. ध्यान म्हणजे लक्ष देणं. आणि लक्ष का द्यावं लागतं? तर सारखं दुर्लक्ष होत असतं म्हणून. लहान मुलं चंचल असतात बघा, वर्गामध्ये दंगामस्ती करत असतात आणि मग मास्तर काय त्यांना म्हणतात, इकडे लक्ष द्या. म्हणजे काय? लक्ष द्या म्हणजेच काय? ध्यान द्या. का बरं म्हणतात असं? कारण त्यांचं सारखं लक्ष अभ्यासातून निघून इकडे तिकडे फाकत असतं. म्हणून रामरक्षेमध्ये सुरुवातच अथ ध्यानम, म्हणजे ज्या नको त्या गोष्टींमध्ये आपलं लक्ष विखुरलं गेलेलं असतं, ते विखुरलं गेलेलं लक्ष एका ठिकाणी गोळा केलेलं आहे रामरक्षेमध्ये. पहिल्याच श्लोकाच्या पहिल्याच प्रवेशामध्ये बुधकौशिक ऋषींनी अथ ध्यानम असं सांगितलं आहे. आणि ध्यान ही तात्पुरती गोष्ट नाही. लक्ष देणं तात्पुरतं आहे, पण ध्यान हे कायमस्वरूपी हवं. कशावर हवं? तर आपल्या आतमधल्या आत्मारामावर. आणि ते ध्यान राहावं याची कुठेतरी जाणीव सुरुवातीलाच करून देण्यासाठी अथ ध्यानम असं आहे. मग ते ध्यान कसं करायचं ते इथून पुढच्या रामरक्षेत सांगितलं आहे. कशाचं करायचं ते रामरक्षेत सांगितलं आहे. आणि त्या ध्यानाचं आपल्याला रक्षण करायचं आहे, म्हणून रामरक्षा आहे ती. रामाचं ध्यान करायचं आणि रामाची रक्षा करायची आहे. मग लक्ष देण्याचं उदाहरण कुठलं? तर कधीकधी आई आपल्याला सांगते बघा की अरे त्या दुधाकडे लक्ष ठेव. मग आपण काय करतो? दूध तापवणे ही क्रिया आधी करतो. तापत असताना त्याच्याकडे बघणे. जर का ते वर आलं तर ते वर येऊ न देणे, ते उतू जाऊ न देणे, त्याच्यावरची साय न फाटणे, ते मांजरीने न पिणे, ते थंड होऊ देणे, त्याच्यावरची साय विरजणात लावणे, ते दूध नासू न देणे, अशा कितीतरी क्रिया त्या बघण्यामध्ये असतात. त्या दुधाकडे बघ म्हणजे काय? तर त्याच्याकडे लक्ष दे. आणि हे लक्ष बाहेरच्या डोळ्यांनी देण्याचं लक्ष आहे, तरी त्याच्यामध्ये किती क्रिया अंतर्भूत आहेत बघा. आणि इथे तर ध्यान म्हटलेलं आहे, त्यात किती क्रिया असतील. म्हणून त्याचा वाच्यार्थ, शब्दार्थ आणि लक्षार्थ हे तिन्हीही अर्थ आपल्याला लक्षात घेतले पाहिजे. म्हणून ध्यानावर वारंवार इतकं सांगणं सुरू आहे. अनेक प्रकारची ध्यानं आपण बघितली मागच्या भागामध्ये. अनेक पंथांची अनेक ध्यानं. ध्यानमार्गामध्ये फार मोठा विस्तार आहे. अनेक अधिकारी लोक अनेक प्रकारच्या ध्यानांची दीक्षा देत असतात. प्रत्येकाचा मार्ग हा वेगवेगळा आहे, स्थान एकच आहे. आणि ध्यानमार्गातून समजूत कशाची पक्की होते? तर एकाग्रतेची. अथ ध्यानम त्याच्यासाठी म्हटलेलं आहे की आता आपल्याला ध्यान द्यायचं आहे रामरक्षेच्या प्रत्येक शब्दाकडे, त्या शब्दाच्या प्रत्येक अर्थाकडे, त्यातून उमटणाऱ्या विचाराकडे, त्यातून निघणाऱ्या वाच्यार्थाकडे, शब्दार्थाकडे आणि लक्षार्थाकडे. लक्षार्थाचं उदाहरण दुधाचं याच्यासाठी दिलं की दुधाकडे बघ म्हटल्यावर नुसतं दुधाकडे बघत बसायचं नाही आहे, तर त्या दुधाची काळजी घ्यायची आहे. तसंच ध्यान हा शब्द आहे की ते नुसतं लक्षात ठेवणं नाही आहे, तर तो आपल्या आयुष्याचा भाग आहे. म्हणून आयुष्यभर दृष्टी ध्यानात ठेवणं हे रामरक्षेत अभिप्रेत आहे. मध्ये मी एक कार्यक्रम बघितला, आयुष्यावर बोलू काही. आता आयुष्यात जर रामच नसेल तर त्या आयुष्याबद्दल काय बोलायचं हो? बघा, इथेही रामाचं ध्यान आहे बरं का. आपण म्हणतो ना आयुष्यात काही रामच राहिला नाही. आपण रामनामाचं ध्यान
ठेवो किंवा न ठेवो, रामनाम आपलं ध्यान ठेवत असतं. ध्यानाचा विषय बरं का. आणि आपण करू न करू किंवा पुढे करू तो भाग निराळा, पण राम आपल्याकडनं करवून घेत असतो. कसं? तर अगदी जन्माच्या आधीपासून बाई जेव्हा गरोदर असते तेव्हा रामा काय किती हा त्रास. प्रसूती वेदनेच्या वेळेला राम सोडव रे बाबा. बाळ झाल्यानंतर त्या बाळाच्या पुढे काय असतं? रामा 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 गोविंदा रामा रामा. रामाचा जप सहजपणे तोंडातून येतो. आणि रामाचं नाव ऐकल्यावर त्या मुलाचे हावभाव कसे बदलतात बघा. सुंदर हसायला लागतं, पायाने ठेका धरायला लागतं. आणि नंतर जेव्हा उच्चार ते करायला लागतं तर तेव्हा पहिली क्रिया काय करतं तर तोंड आ आ करून उघडतं बघा. एकतर आईचा आ असतो आणि रामाचा पण आच असतो, आ आ आ. आणि राम शब्दाची गंमत किती आहे बघा. रा र हा शब्द जर का नकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानला तर तो शब्द बाहेर जाणार आहे. रा सगळी आपल्या शरीरातली नकारात्मक ऊर्जा अशी बाहेर फेकली जाते. आणि म म्हणजे सकारात्मक ऊर्जा, वैश्विक ऊर्जा, जी सकारात्मक ऊर्जा आहे ती आपण आपल्या आतमध्ये भरून घेत असतो. म्हणून रा नकारात्मक ऊर्जा बाहेर जाणं आणि म सकारात्मक ऊर्जा आत येणं. इतकं सुंदर नाम आहे, सोपं नाम आहे आणि परिणामकारक नाम आहे राम. म्हणून ते लहान मूल पण बघा राम राम म्हणायला जात असतं. एक तर तोंड उघडतं किंवा बंद करतं. एक वेळेला आई हा शब्द त्याला उच्चारासाठी अवघड आहे, पण राम शब्द सोपा आहे. ते मूल जसं जसं वाढत जातं तसं त्याच्याबरोबर आणखीन एक गोष्ट वाढत जाते, ती म्हणजे भीती. आणि ती भीती त्याला आजूबाजूच्या वातावरणातून मिळते. त्याच्या स्वतःमध्ये सुद्धा मानवी स्वभाव हा भीतीचा आहे. प्रत्येक माणसाला भीती वाटते. आणि भीती वाटल्यावर सहजपणे तोंडातून काय येतं? राम 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 राम. पूर्वीच्या काळी जेव्हा खूप अंधार असायचा, साप विंचू काट्यांची भीती असायची, त्यावेळेला अंधारामध्ये सहजच राम 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 म्हटलं जायचं. भूताखेताच्या गोष्टी जेव्हा आजी आजोबा सांगायचे तेव्हा मनात राम 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 चालायचं. मग त्यानंतर काय होतं? संसार सुरू होतो आणि संसारामध्ये सुद्धा राम असावा लागतो. कुणाच्या संसारात राम असतो, कुणाच्या संसारात राम नसतो. मग पुढे आजारपणं मागे लागतात आणि उठता बसता काय सुरू होतं? तेही राम, रामा, हे राम, हेच सुरू होतं. वार्धक्यावस्थेत रामाचा जप सुरू होतो. जर का वृत्ती तशी असली तर राम 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 राम. आणि जर का वृत्ती तशी नसली तर राम न म्हणताच त्या देहाला राम म्हणावं लागतं. आणि मग बाहेरचे लोक काय म्हणतात? राम बोलो भाई राम. अरे बाबा, आयुष्यात तू राम नाम मुखातून घेतलं नाही, आता तरी राम म्हण. विषय आयुष्याचा चाललेला आहे. आणि आयुष्यात ध्यान हवं. कसलं ध्यान हवं? रामाचं ध्यान हवं. आणि जर रामाचं ध्यान नसेल तर त्या आयुष्याला काहीही अर्थ नाही. मग आता हे ध्यान दोन प्रकारचं बरं का. एकतर नामाचं ध्यान आणि दुसरं रूपाचं ध्यान. रूपाचं ध्यान आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. सुंदरते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या. रूपाचं ध्यान आहे की त्याच्या वर्णनाने ती मूर्ती आपल्या डोळ्यासमोर उभी राहते आणि मग त्या मूर्तीचं नाव आठवतं की विठ्ठलाचं ध्यान आहे. तसं रामाच्याही रूपाचं ध्यान म्हणजे रामरक्षा. आणि रूपाचं ध्यान जर का चांगलं झालं असेल तर नाम चटकन आठवतं. लहान मुलाचंच उदाहरण आपण घेऊ. अगदी तान्हं पाळण्यातलं मूल सारखं आपल्या आईकडे बघत असतं. त्या आईचे गुण त्याच्यात बरोबर उतरतात. ते आईसारखं दिसायला लागतं. म्हणजे काय? तर ते लहान मूल रूपाचं ध्यान करत असतं आईच्या किंवा वडिलांच्या, आणि त्या रूपाचे गुण त्याच्यात उतरायला लागतात. आणि त्यांचं नाव आई आहे किंवा बाबा आहे हे त्याला नंतर कळतं, पण आधी त्या रूपाचं तो ध्यान करत असतो. ते रूप त्याच्यामध्ये साठवून घेत असतो. आपल्याला तेच करायचं आहे. त्या रामाचं रूप, त्या रूपाचं ध्यान आधी आपल्याला साठवून घ्यायचं आहे. मग आपल्याला रामनाम अगदी सहज मुखात येईल. आज आपल्या मुखामध्ये सहजपणे येत नाही रामनाम. कारण काय?
की आपण त्याच्या रूपाचं ध्यानच करत नाही. ते रूपाचं ध्यानही आपल्याकडनं होत नाही, म्हणून रामरक्षा आहे. त्या रामरक्षेमध्ये वर्णन आहे त्या रूपाचं. जसं सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, असं सुंदर अभंग आहे आणि त्यातून विठ्ठल उभा राहतो. तसा रामरक्षेच्या पहिल्या ध्यानाच्या श्लोकातून राम उभा राहतो. आणि नुसता बाहेरचा मूर्तीतला राम उभा राहत नाही, तर आपल्या आतमधला राम उभा राहतो. कसा? बघा, ध्यायेत आजानुबाहुं म्हटलेलं आहे. ध्यायेत म्हटलं, आधी अथ ध्यानम म्हणून झालं की आता ध्यान करायचं. आता आज्ञा केली आहे ध्यायेत, आता ध्यान करा. तुम्ही कसलं ध्यान करा? आजानुबाहुं. आजानु म्हणजे काय? जानू म्हणजे काय? गुडघे. आणि प्रत्यय काय? आजन्म किंवा आमरण उपोषण आपण म्हणतो ना, पर्यंत. आजानु म्हणजे गुडघ्यापर्यंत ज्याचे बाहू आहेत. बाहू म्हटलंय, हात नाही म्हटलेलं आहे. आजानुबाहू, सगळा त्याचा स्कंधापासून तर हातापर्यंतचा विस्तार काय आहे, तर तो गुडघ्यापर्यंत आहे. आजानुबाहू. हे हात म्हणजे आपल्यातल्याच पौरुषत्वाचं प्रतीक आहे, कर्तृत्वाचं प्रतीक आहे आणि भरभरून देण्याचं प्रतीक आहे. आजानुबाहू म्हणजे काय? की ते हात जेव्हा असे देण्यासाठी वर उठतात, तेव्हा भरभरून देण्यासाठी येत. ध्यायेत, अशा रामचंद्राचं ध्यान करा, अशा रामाचं ध्यान करा. ध्यायेत आजानुबाहुं. आपलीसुद्धा वृत्ती, दानशूर वृत्ती, काही जरी असलं तरी आपल्यातली दानशूर वृत्ती जागी व्हावी, म्हणून त्या आजानुबाहूचं ध्यान करायचं. ध्यायेत आजानुबाहू, इतकं व्यापक असावं. ध्यायेत आजानुबाहुं धृतशरधनुषं बद्ध पद्मासनस्थं. धृतशरधनुष्य म्हणजे काय? हातात धनुष्य बाण धरलेला असा तो राम आहे. मग आपण कुठला धनुष्य बाण धरलेला असतो? नेमकेपणाचा, की बरोबर तो बाण तिथेच लागला पाहिजे. नेमकेपणाने, शुद्ध वाणी, शुद्ध विचार, शुद्ध आहार, सगळ्या गोष्टीत नेमकेपणा, नेटकेपणा, की माझं रूप तसं आहे. धृतशरधनुषं बद्ध पद्मासनस्थं. पद्मासनात बसलेला आहे. राज्यकारभारासाठी कटिबद्ध आहे. ह्या आपल्या आतमधल्या इंद्रियांचा राज्यकारभार किंवा मनाचा राज्यकारभार करण्यासाठी तो असा आळस असलेला राम नाही आहे, नुसता कसाही बसलेला नाही आहे, तर पद्मासनात ताठ बसलेला आहे. सगळी कर्म करण्यासाठी सज्ज होऊन बसलेला आहे. म्हणून बद्ध पद्मासनस्थं. पीतम वासो वसानम. पीतांबर धारण केलेला म्हणजे पिवळा रंग हा वैराग्याचं प्रतीक, की करतोय सगळं पण कर्तेपणाचा अहंकार घेत नाही आहे. पीतम वासो वसानम. पिवळ्या रंगाचं वस्त्र धारण करून बसला आहे. आणि प्रसन्नता कशी आहे? तर नवकमलदल स्पर्धी नेत्रम. नुकत्याच उमललेल्या कमळाच्या पाकळ्यांशी स्पर्धा करणारी प्रसन्नता. काय सुंदर वर्णन आहे बघा. आणि हे आपल्या चित्ताचं वर्णन आहे. एखादी वस्तू आपल्याला कळणं किंवा ज्ञानातलं काहीतरी कळणं म्हणजे ज्ञान कमळ फुलणं. आणि कमळ कुठे फुलतं? तर चिखलामध्ये. या संसाराच्या चिखलामध्येच आपल्याला ज्ञानाच्या गोष्टीचं कमळ फुलवायचं. आणि ते कमळ जर का फुललं तर प्रसन्नता ठेवलेली आहे. म्हणून नवकमलदल स्पर्धी नेत्रम प्रसन्नम. चित्ताची प्रसन्नता तितकी हवी. आणि अशा प्रसन्न चित्तामध्ये जे ध्यान उमटेल ते पुसलं जाईल का हो? पुसलं जाईल कधी? नाही. सदैव ध्यानात राहील. जेव्हाही आपल्यावर संकट येतील त्यावेळेला काय होईल? आपण प्रसन्न असू. आपलं कर्तृत्व कसं असेल काही जरी झालं तरी? आजानुबाहू. आपली भूमिका कशी असेल? नेमकेपणाची. धृतशरधनुष्यम. आपल्या कामाची पद्धत कशी असेल? बद्ध पद्मासनस्थं. सदैव तयार, तत्पर, आळस नाही. मग ही सगळी लक्षणं आपलीच आहेत ना. मूर्तीचं निमित्त आहे आणि अभ्यास आपल्या अंतरंगाचा आहे. म्हणून रामरक्षेचं अंतरंग असा हा विषय आहे. फक्त रामरक्षा म्हणणे, यंत्रवत मंत्र म्हणणे किंवा तंत्रवत मंत्र म्हणणे याला अर्थ नाही. कर्म केलं पण त्या कर्माला काही अर्थ नाही असं कर्म नसावं. समजून उमजून
जाणून बुजून असा आपल्याला रामरक्षेच्या प्रत्येक श्लोकाचा अर्थ समजून घ्यायचा आहे. अथ ध्यानं ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासो वसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीतामुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं नानालंकारदीप्तं दधतमुरुजटामण्डनं रामचंद्रम. पुढच्या श्लोकाचा अर्थ पुढच्या भागात बघूया. श्रीराम.